मेजवानी 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 वदनी कवळ घेता नाम घ्या मेजवानीचे खमंग मेजवानी देशस्थ कोकणस्थ ग्रामस्थ समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज चमचमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी जिभेला सुटलंय पाणी मेजवानी 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 खमंग मेजवानी याला जेवायला. नमस्कार. खमंग मेजवानीच्या खमंग एपिसोड मध्ये मी ज्योती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण आलोय पेण पासून काही अंतरावर असणाऱ्या वढाव या गावामध्ये आपल्या एका नवीन मैत्रिणीला भेटायला. चला बघूया त्या कोणता पदार्थ करतायत, त्यांची ओळख करून घेऊया. चला. नमस्कार वहिनी. आपलं नाव? आकांक्षा अविनाश पाटील. बरं. आणि काय करता आपण? म्हणजे घरीच असता का? घरीच असते. अच्छा. मागच्या वेळी आम्ही दादांची ओळख झाली होती आमची. ते म्हणाले होते की ते सुद्धा घरी जेवण बनवतात, तुम्ही सुद्धा छान छान रेसिपीज बनवता. हो ना? पण मग कसं वाटतं ते जेव्हा जेवण बनवता तेव्हा? मस्त, एकदम मस्त. आयतं खायला मिळतं त्यामुळे मस्त वाटतं. हो ना? ते बोलतात हो द्या बनवून मला, मी बनवतो द्या, तुला नको, तू आता रोज रोज बनवतोस ना, त्याच्यामुळे मी एक दिवशी बनवतो. अच्छा. वा. आणि कोणत्याही बायकोसाठी ह्यापेक्षा चांगलं काय असणार ना की तिचा नवरा स्वतःहून म्हणतोय की बाई तुम्ही बसा, मी जेवण बनवतो. हो ना? वा, छान. घ्या वाद आहे. दादा नमस्कार. मागच्याच एपिसोड मध्ये आपली ओळख झालेली आहे, पण पुन्हा एकदा आपलं नाव आणि ओळख आमच्या मैत्रिणींना करून द्या. नमस्कार, मी अविनाश रामा पाटील, वढाव. अच्छा. आणि आज वहिनी आम्हाला वेगळी रेसिपी करून दाखवणार आहेत. तुम्हाला माहिती का काय करणार आहेत ते? त्याचं काय सिक्रेट असतं, ते कधी अशी रेसिपी मला सांगत नाही कधी, आणि काहीतरी बनवतो आणि अचानक आणतो समोरला आणि खाऊन नंतर विचारतो हे काय बनवलंस. एक प्रश्न पडतो. चांगलं काहीतरी बनवतं, कधी कधी शोध लावतो. अच्छा अच्छा. म्हणजे सिक्रेट रेसिपीज खायची दादांना सवय आहे, तर बघायची आपण काय ती. आणि हे दोघं पण दिसत आहेत बघ, आपण त्यांची ओळख करून घेऊया. हाय, तुझं नाव सांग? सेजल अविनाश पाटील. सेजल. आणि दादा तुझं नाव? अष्टविनायक अविनाश पाटील. अष्टविनायक. अरे वा. मग मम्मी बनवते ते आवडतं की पप्पा बनवतात ते आवडतं? तुला? पप्पा बनवतात ते आवडतं. वा, मजा आहे. आणि आज मग मम्मी बनवणार आहे. मग तुम्हाला माहितीये का काय बनवणार आहे की नाही माहित? माहिती आहे. अरे वा. सांग बरं काय बनवणार आहे? वटाणे पकोडे. वटाणे पकोडे बनवणार आहे. मग वटाणे पकोडे आवडतात तुला? आवडतात मम्मीच्या हातचे? अरे वा. आणि आणखीन काय आवडतं मम्मीने केलेलं? आलू वड्या. आलू वड्या पण आवडतात. आणि तुला? मला पण. तुला पण? म्हणजे ती जे म्हणते ते सगळं मला आवडतं असं आहे दादाचं. हो ना? बर. मग आता वटाणे पकोडे आवडतात तुला, मग ते पटापट करूया म्हणजे खायला मिळतील ना आपल्याला. करायची मग सुरुवात? बरं. तर आपल्याला आज वहिनी दाखवणार आहेत वटाणा पकोडा. बघूया त्यासाठी वहिनीनी साहित्य काय घेतलंय ते. सफेद वटाणा, कोथिंबीर, मिरची, तेल, मीठ आणि पाणी. बरोबर ना वहिनी? बरोबर. अगदी खूप थोडंच साहित्य आहे ना, म्हणजे फार काही लागत नाही का याला? अच्छा. आणि मग पकोडे करणार मग त्यासाठी असं पीठ वगैरे आपल्याला असं लागतं ना, म्हणजे कुठलीही भजी करायची म्हटली मिक्सर मध्ये वाटायचे. अच्छा. मग काय काय वाटायचं आपल्याला? वटाणे. वटाणे आपण वाटून घेणार. अच्छा. आणि किती करणार साधारण? काही भाजून वगैरे घ्यायचे का आधी? काय नाही. भिजवूनही नाही, फक्त सफेद वटाणे. कच्चे सफेद वटाणे जे बाजारात आपल्याला मिळतात ते फक्त आपण मिक्सर मध्ये वाटून घेणार आहोत. बरोबर ना? आणि मला वाटतं तुम्ही करून ठेवले ना ते पीठ? बरं. आपला वेळ वाचण्यासाठी त्यांनी हे पीठ वटाण्याचं करून ठेवलेलं आहे. असं इतपत साधारण भरड करायचं का? खूप बारीक नाही केलं ना? रवेदार आहे. कुरकुरीत लागतं ना. अच्छा. कुरकुरीत होण्यासाठी म्हणून त्यांनी रवेदार असं रवेदार दळून घेतलंय. बरं, ठीक आहे. म्हणजे घरच्या घरी होऊ शकतं. आपण वटाणे बाजारातून विकत आणले की डायरेक्ट, आणि भिजत वगैरे ठेवायलाही नको, म्हणजे जेव्हा पाहुणे आले पटकन आपण करू शकतो. काढायचे आणि पाणी घ्यायचा थोडासा, मिरची कोथिंबीर. बरोबर. म्हणजे पटकन अशी होणारी रेसिपी आहे, त्यामुळे झटपट आणि कुरकुरीत छान होणार आहे. हो ना? ठीक आहे. करूया का आपण सुरुवात? बरं. काय करायचं आधी? त्याच्यात हे वटाणे, वटाण्याचं पीठ घ्यायचं. बरं. याच्यात टाकायचं आहे. अच्छा. हे तुम्ही प्रमाणात घेतलंय का?
किती घेतले साधारण प्रमाण? तरी 1 डिशभर घेतलेलं आहे वाटाणे. 1 वाटी वटाणे आपण घेतलेत. 1 वाटी वटाणे आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेतले. बर, ओके. आणि हे छान रवेदार झाल्यामुळे कुरकुरीतपणा येत असेल ना, मग त्याला अजून काही टाकायची गरजच नाही ना कुरकुरीत होण्यासाठी. आणि वटाण्याची भाजी ना हल्ली लहान मुलं खात नाहीत ना. खात नाही. आणि कडधान्य तशी पण पौष्टिक असतात ना शरीराला, त्यामुळे आमचे मिसेस खात नाही ना. अच्छा, तुमचे मिस्टर खात नाहीत का? बर. काय देऊ? पाणी. पाणी. अच्छा, म्हटलं हो हो हो. कसं आहे ना वहिनी की चमच्यानी करणं वगैरे हे हल्लीची फॅशन झाली आहे. खरी चव हाताने केल्यानंतरच येते, म्हणजे गृहिणीच्या हाताला चव आहे असं म्हणतात ना, ते ह्याच्यामुळे. हे वटाणे म्हणजे आपण कधी कधी चणे शेंगदाण्याकडे भाजलेले मिळतात त्या प्रकारचेच आहेत ना, फक्त हे कच्चे आहेत. हा, हे कच्चे वापरलेले आहेत मी. हा, अच्छा. मला वाटतं भाजलेले नाही. बरोबर. आपण हे चणे शेंगदाण्यावाल्यांकडचेच खातो, नाही तर असं भाजी किंवा असं आपण काही खातच नाही त्या वटाण्यांचं ना फारसं. त्यापेक्षा हे मस्त ना भाजी. मनाला काय करू द्या. अच्छा, बसून. हो का? म्हणजे तुम्ही बनवलेली रेसिपी आहे, कोणी शिकवलेली अशी नाहीये? मग तुमचे मिस्टरही बनवतात? मिस्टर बनवतात ना आमचे. मग भाजी ते काही वेगळं सांगतात का तुम्हाला? वेगळं त्यांनी काही शिकवलेली अशी रेसिपी आहे कुठली? नाही का? पण आवड आहे तुम्हाला थोडक्यात, म्हणजे त्यामुळे नवीन नवीन रेसिपीज तर येतच असतात. मिरची घातली आहे ना आपण? मिरची घातली. हिरवी मिरची, थोडंसं मीठ. हे घ्या. हिरवी मिरची आपण चवीनुसार ना, तिखट आवडत असेल पण आपण ती कापून घेतली आहे, त्यामुळे ती लहान मुलं जर खाणार असतील तर आपण थोडी कमीच घालायची ना, कारण ती दाताखाली येईल ना आपण कापून घेतल्यामुळे. हे मिरची मात्र चुरताना हाताची काळजी घ्यायला हवी, म्हणजे हाताची चव येते हे खरं आहे, पण हात झोंबतात हेही खरं आहे, त्यामुळे ती काळजी घ्यायला हवी ना. ते सवय आहे. हा, सवय असली म्हटल्यावरती प्रश्नच नाही. हे मस्त झणझणीत होत असेल ना मिरच्यांमुळे. आणि बाकी मला वाटतं आपण कुठलेही मसाल्याचे पदार्थ वापरतच नाही आहोत, फक्त मिरची. त्याचाच तिखटपणा येणार आहे ना. आणि हे वटाणे साधारण गोडच असतात ना? हो ना, साधारण गोडच अशी या वटाण्यांची, सफेद वटाण्यांची चव असते. मिरची घातल्यावर ते स्पायसी होणार आहे मस्त. त्याला तिखटपणा येईल त्याचा. हे छान मळून घ्यावं लागतं ना अगदी. भरड काढली आहे त्यामुळे एकदम खूप मस्त मळून घेत आहेत त्या अगदी. आणि मिरच्याही अशा चुरून चुरून घेत आहेत ना. कोथिंबीर का? टाकू मी? किती सांगा. हा, घेऊ आणखीन. नाही, आता आपण हे सफेद वाटाण्याचं करतोय, इतर कुठल्या कडधान्यांचं होऊ शकेल काय? होईल ना. म्हणजे आता कुठलेच कडधान्य मुलं खायला मागत नाहीत, मग त्याच्याऐवजी काही दुसरं कडधान्य? शेंगदाण्याचं पण होती. हो का? अच्छा, म्हणजे कडधान्यांच्या जातीतलं काही घेऊ शकतो आपण, जसं मूग, चवळी, हरभरा ह्याचं पीठ काढून सुद्धा घेऊ शकतो. कुठल्याही कडधान्यांचं आपण ही रेसिपी करू शकतो. आणि याच्यात जशी तुम्ही आता कोथिंबीर, मिरची घातली, तसंच पालेभाजी सुद्धा समजा कापून घातली, अजून त्याची पौष्टिकताही वाढेल, चवही छान येईल. वडे, हा, मेथीचे. अच्छा, हा, बरोबर. मळून झालेलं आहे ना छान. ओके, आपलं हे पीठ छान मळून झालेलं आहे. आता आपण त्याचे पकोडे करणार आहोत, हो ना? बरं, आपलं तेल छान तापलेलं आहे ना. असं काहीतरी टाकून बघतात ना तेलात अगोदर. तुम्हालाही सवय आहे कधी? सवय, हो ना. येस, मस्त तापलेलं आहे तेल. सोडूया आपण. ते थोडे थापून घेताय ना तुम्ही, म्हणजे सगळ्या साईडनी पटकन शिजतील ना. म्हणजे पकोडा म्हटल्यावर आपण साधारण असे गोलसर असे सोडतो, पण त्यांनी असं चप्पट थोडं थापून घेतलंय, त्यामुळे सगळ्या बाजूनी ते छान शिजणार आहे आणि पटकन होणार आहे. मुळात आपण वटाणे जे घेतलेत ते कच्चे घेतलेत, त्यामुळे त्यात कुठलीही शिजण्याची प्रक्रिया झालेली नाहीये. जे काय शिजणार आहे ते तेलात गरम असतात त्याच्यातच होणार आहे, त्यामुळे थोडं शिजायला वेळ लागेल, म्हणून ते थापून घेतले.
ओके. याला तेल खूप तापलेलंच लागत असेल ना? एकदम काय एवढं नाही, म्हणजे असं एकदम लाल पडतात ना. अच्छा अच्छा. मध्यम आचेवर साधारण करायचे आहेत ना? थोडा वेळ लागत असेल ना हे व्हायला? तुम्ही काय करता इतर वेळी? इतर वेळेला असंच आपलं भाकऱ्या. अच्छा, म्हणजे घरीच असतं जेवण वगैरे सगळं. अच्छा. आणि मुलं दोन्ही शाळेत जात असतील ना? मग त्यांना डब्याला असं काही वेगळं वेगळं करून देता की नाही? डबा लागतच नाही. अच्छा, डबा लागतच नाही का? बर. पण मग आल्यानंतर संध्याकाळी खेळून वगैरे भाकऱ्या लागतात ना. तुमच्या भाकऱ्या स्पेशल आहेत म्हणतात ना? अशा एकदम मोठ्या उकडीच्या भाकऱ्या असतात ना त्या? हा, त्या एक खूप छान असतात, मस्त. तसं वेगवेगळं काहीतरी करत राहता तुम्ही, छान छान. त्यातली ती एक मस्त पुरणपोळी करता. अरे वा, क्या बात आहे, मस्तच. त्याचा छान सगळ्या पदार्थांमधलाच एक असा छान पदार्थ आता इथे बनतोय, वटाणा पकोडा. वटाणा पकोडा आपण बनवतोय. मस्त दोन्ही साईडनी थोडं लालसर व्हायला हवा ना, तो गुलाबी रंगावर तळायला हवा ना. मस्त तेल तापले आणि त्यात छान मस्त कुरकुरीत तळून घेत आहेत. चहा आणि पकोडा मस्त वाटेल ना? आम्ही पकोडे करून घेतो, तुम्ही चहा बनवून या. तोपर्यंत आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. खमंग मेजवानी. काय बाबा, काका, मामा, आजोबा सगळे आजकाल खुश असतात, कारण आई, काकी, मामी, आजी न चुकता खमंग मेजवानी बघतात. खमंग मेजवानी. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत. चहा झाला ना? आमचे पकोडे पण तयार आहेत. झालेत ना आपले पकोडे? चला काढून घेऊया. मस्त असे गुलाबी अशा रंगावर त्यांनी, मस्त सोनेरी रंगावर ना, खरं तर सोनेरी अशा रंगावर मस्त तळून घेतले आणि ते बघून कुरकुरीतपणा वाटतोय त्याचा. चपटे केल्यामुळे पटकन होतात ना मुळात. हा, पण असे गोल पकोड्यासारखे केले असते तर शिजायला वेळ लागला असता. आपले वटाणा पकोडे तयार आहेत ना? येस. मेजवानी 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 मेजवानी. मेजवानी, खमंग मेजवानी. मॅडम, पकोडे तयार झालेले आहेत, ते खाऊन बघा. येस, टेस्ट करा. नक्कीच. ते बघूनच असं वाटतं की ते खूप छान कुरकुरीत असे झालेलेच आहेत, मस्त. आणि हा टोमॅटो सॉस आहे ना? ते पण घरी बनवलेलं आहे. घरी बनवलेलं ना? येस, त्यांनी टोमॅटो सॉस सुद्धा घरी बनवलाय स्पेशली माझ्यासाठी. तर मी आता तो टेस्ट करणार आहे. आहा, वा, मस्त. क्या बात आहे, मस्त झालं. आणि टोमॅटो सॉस सुद्धा खूप सुंदर झालाय. वडे सुद्धा छान आहेत. माझा विश्वास बसत नाहीये, म्हणजे आपण हिरवे वाटाणे, मटर जे येतात किंवा हिरवे वाटाणे जे येतात त्याचे असे बरेच रेसिपीज आपण करतच असतो, म्हणजे ते अगदी नेहमीच झालंय. पण या सफेद वाटाण्यांपासून इतकं छान काहीतरी बनवू शकतं, वाटाण्याच्या प्रेमात पडलीये मी आता. खूप छान झालंय. नक्की घरी करून बघा आणि तुमच्याकडच्या नवीन रेसिपीज आम्हाला लिहून कळवा. त्यासाठी पत्ता लागेल ना, लिहून घ्या. खमंग मेजवानी @gmail.com वर, facebook.com/खमंग मेजवानी किंवा youtube.com/UMB सुमंत. आमचे फोन नंबर लक्षात ठेवा, 9869009449 किंवा 02227459449. बरं वहिनी, तुम्ही आज इतके छान आणि पौष्टिक असे पकोडे आम्हाला करून दाखवलेत. शिवाय सॉस सुद्धा घरी बनवलेला होता, तोही खूप छान होता. ही छान रेसिपी आम्हाला दाखवल्याबद्दल खमंग मेजवानी परिवारातर्फे तुम्हाला ही छोटीशी भेट. धन्यवाद. आणि मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा हे करून बघा, तुम्हालाही नक्कीच आवडेल. शिवाय तुमच्याकडच्या रेसिपीज सुद्धा तुम्ही आम्हाला लिहून पाठवणारच आहात ना? हा, पण आणखी एक गोष्ट करायला मात्र विसरू नका, ते म्हणजे आमचे खमंगचे एपिसोड बघायला. पुन्हा भेटूया खमंगच्या अशाच एका खमंग एपिसोड मध्ये. तोपर्यंत बाय.